हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहे सगळे? मस्त मजेत ना? तर मजेत असायलाच पाहिजे. तर अजून एक या नवीन व्हिडिओ काय नाही रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे पनीर मसाला. कारण आज स्वराजचा स्कूलचा फर्स्ट डे होता, पहिला दिवस होता. त्याच्यामुळे म्हणलं चला काहीतरी वेगळं नवीन त्याला जे आवडतं ते बनवून द्यावं टिफिनला. त्याला विचारलं मी काय द्यायचं, तो म्हणला मम्मी पनीरची भाजी. तर इथं टमॅटो घेतलेत 5, कांदे एक 4 मिडियम साईजचे, लसूण, अद्रक, खोबरं भाजून घेतलं अगोदरच मी. तर इथं कांदा मी भाजते, कांद्यामध्ये लसूण टाकलं, लगेच आलं टाकलं आणि मस्तपैकी असं भाजून घेऊन कांदा भाजला. नंतर मी त्यामध्ये टमॅटो टाकून घेते. तर मस्तपैकी असं हे कांदा टमॅटो भाजून घेते. आता कांदा टमॅटो भाजले, मस्त असं मऊ झाले टमॅटो. तर इथं मी अमूलचं पनीर घेतलेलं आहे. तर 200 ग्रॅमचं हे पॅकेट आहे. तर आता मिक्सरला वाटून घेते हा पूर्ण मसाला. आणि तीच कढई घेतली, त्या कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं. त्यामध्ये जिरं टाकले तेलामध्ये. जिरं टाकून नंतर हा मसाला मी तेलामध्ये टाकते आणि मग असं हे तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. कारण ना तर आपण थोडंसं परतल्यानंतर मसाला टाकले तर तो कच्चा राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं त्या मसाल्याला एकदम असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं मंद आचेवर. कारण स्वराजला खूप पनीरची भाजी आवडते, म्हणजे पनीरच खूप आवडतं. त्याच्यामुळे मग मी त्याला विचारलं काय बनवतो, म्हणला मम्मी मला पनीरची भाजी करून. म्हणलं चला, कारण कसं ना आता 2 महिने झालं सुट्ट्या होत्या, मग एकदम आता मस्ती एवढे दिवस केलेली ना, आता स्कूलमध्ये मग थोडंसं नाराज होतात, त्यांचं मन नाराज होतं. त्याच्यामुळे म्हणलं चला त्याच्या आवडीचं आज टिफिनला देऊया. तर खूप उशीर पण झाला होता मला, त्याच्यामुळे घाई गडबडमध्ये हे सगळं केलं. तर इकडं मसाला एकदम भाजला. तर त्यामध्ये आता हे सुहाना पनीर बटर मसाला घेतला आहे आणि त्यामध्ये मी दूध टाकून मिक्स करून घेतलं. कोणी पाणीही टाकतं, पण दूध टाकल्यानं चव वेगळी लागते जरा, त्याच्यामुळे. तर मसाला एकदम असा भाजला आणि कढईला पण चिटकत आहे. तर मस्तपैकी असा मसाला भाजता आहे. त्यामध्ये हळद टाकली मी थोडीशी, अर्धा चमच हळद, 1 चम्मच लाल तिखट टाकलं, कारण जास्त काही टाकलं नाही त्याच्यामुळं. आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि नंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. कारण जो लाल तिखट हे आपण टाकलं ना ते म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत, त्याच्यामुळं पाणी टाकून थोडंसं भाजून घ्यायचं आणि मिक्स पण होईल. मीठ वगैरे, मीठ, हळद, चटणी मिक्स होते. मग गरम पाणी केलं आणि थोडंसं पाणी टाकून घेऊन मसाला अजून एकदा भाजून घेतला आणि नंतर त्यामध्ये पनीर टाकलं. काय होतं ना, कोण अगोदर पनीर पण तळून घेतं, हे पनीर कट करून तळून घेतात. पण मी तसं काय केलं नाही, कारण मला उशीर झाला होता. त्याच्यामुळे म्हणलं चला, आणि असंही छान लागते, अशी पण टेस्ट खूप छान लागते. तर पनीर टाकलं, नंतर मग मसाला जो मी मिक्स करून घेतला होता दुधामध्ये, तो मसाला टाकला आणि पाणी गरम करायला ठेवलं आणि थोडंसं पाणी टाकलं. कारण थोडंसं जरा मसाला शिजणे इतकं पाणी थोडंसं वाटीवर टाकलं ना मसाला छान शिजतो. तर पाणी टाकून घेतलं. तर इथं मस्त पाणी टाकून घेतल्यानंतर वरून कोथिंबीर टाकली आणि आता भाजी एक 5 मिनटं मंद आचेवर मी वाफवून घेते. तर कशी वाटली रेसिपी तर कमेंट करून सांगायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करायला